पुणे तर आपण इंदोरमध्ये एक्सप्लोर केलं 56 दुकान, आणखी त्यासोबत डिकॅथलॉनच्या एका शोरूम वरती गेलो होतो आणि एक राजगड राजवाडा या ठिकाणी. आणि आता आम्ही निघालो ओंकारेश्वर, जे की एक ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंग म्हणलं एक ज्योतिर्लिंग आहे ते की चांगलं प्रसिद्ध आहे. आणि त्या ठिकाणी जे नदीचं पात्र आहे ते खूप चांगलं मोठं आहे आणि तिथली जी बोटिंग आहे ती प्रसिद्ध आहे. चला बघू आता आम्हाला भेटलं पाहिजे त्या टायमापर्यंत, कारण आम्ही पोहोचणार 5:30 वाजेपर्यंत आहे ना. कारण इथून आहे टोटल ते 80 किलोमीटर, 80 ते 85 किलोमीटरच्या आसपास. बघू रस्ता थोडा समोर जाऊन काय हे होतो, जाम नाहीये, सिंगल लाईन सुरू होते. चला स्टेट होऊन चला. येताना इंदूरमध्ये पाणी लागलं होतं, जाताना पाणी. येल्लो अलर्ट म्हणजे चांगल्याच प्रकारचं ट्रॅफिक आहे, रेड म्हणजे तर अजूनच. 55 किलोमीटरसाठी 2 घंटे 27 मिनिट ट्रॅफिक. बघा भरपूर ट्रॅफिक आहे पुढं. मागं पण जाम लागला. पुढं काम चालू शाळेत त्यामुळं, पण जाम इतका लागला की 1-1.5 घंट्याचा फरक दाखवू राहिला याच्यामध्ये. हा मिनी वॉटरफॉल होता. भरपूर जाम आहे पण निसर्गरम्य एकदम बघण्यासारखं. मस्त मक्काचा कानूस खावा मक्काचा. चलो बाहेर तर अशी गरमी आहे खतरनाक. घ्या ना मग 40 रुपयाचा एक गुट्टा म्हणजे मक्याचा कणस. 40 रुपयाचा एक आहे. इफेक्ट ट्रॅफिक. एक मिनिट समोर दाखवते मी. तो जो समोर दिसतोय ना समोर, हे हा बोगदा तयार झाल्यानंतर एवढी ट्रॅफिक जाणार नाही. कारण ट्रॅफिकचं कारणच हे आहे, लाईन कमजोर आहे. एक घेऊन घ्यायचं का हे घ्यायला. पार्टी छानसा चहा ब्रेक. समोरून टोकन घ्यावं लागतं. टोकन टोकन टोकन. तर मित्रांनो आपण आता पोहोचण्यात आलेलो आहे ओंकारेश्वर. अरे ओंकारेश्वरच बस स्टँड आहे ना, शिवंकर तीर्थनगरी. आपले हार्दिक स्वागत आहे. चला मग आपल्या व्लॉग मध्ये मग तुमचं पुन्हा स्वागत. ओम नमः शिवाय. हा त्रिशूल. हा सिनेमॅटिक मध्ये घ्यायला बरं आहे ना बाबा. हे असं असतं काय. रूम 1200 रुपयात आहे, जे की आम्ही जास्त पैसे देतो. आता आपण उतरलो इथं ओंकारेश्वर मंदिर. इथून 0.5 किलोमीटर ते आहे, काय माहित नाही एवढं. आता बघू. माईक नसल्यामुळे आवाज थोडी कमी येतो म्हणून जोरात बोलणं बोल राहिलं बघू. ठीक आहे चलना की रुकना. चलो ऑटो वाला भैया. कितना किलोमीटर दूर है? 500 मीटर. 500 मीटर है. एक मतलब ऐसे तो 800 मीटर है, 500 मीटर हो गया. मतलब लगभग 1 किलोमीटरच्या जवळपास मंदिर जवळ आहे.
दर्शन के लिए कितना टाइम लगता है भैया? आपका VIP पास है क्या? नहीं, नॉर्मल लाइन में लगोगे 2-2.5 घंटे लगेगा. 2-2.5 घंटे. ठीक आहे. इथं बोटिंग पण होत असते म्हणून बोटिंग साठी बघायला आलो, पण 6 वाजता नाही, मे बी 5 वाजता क्लोजिंग होऊन जातात. तर बघू कोणत्या साईडने आहे. नर्मदा नदीवरचा डॅम, मोठा डॅम आहे. धरणाचे हॉर्न वाजू राहिले याचा अर्थ पाणी वगैरे सोडताय. एवढं मी पाणी सोडणार नाही की तुम्ही खाल नको आहे. ते आहे का? ते आहे मंदिर. त्याची कमीच नाही. नदी नाले सरे कचरच कचर. आपण चीन जापानच्या नदी पहा, बिचारांनी नदी किती चांगली स्वच्छ ठेवली ना. आपल्याकडची लोक कचऱ्यात ठेवता. नर्मदा नदीचा घाट. आरती वगैरे इथंच होते का? घाटों पर पॉलिथीन फेकना बंद करे, एक छोटा प्रयास नदी को प्रदूषण बचाए. खरी गोष्ट आहे. लोक कचऱ्याचे हे करता, अतोनात कचरा टाकून देतात. हे बघा काय भारी नजारा आहे. आता या ठिकाणी आरतीची तयारी चालू आहे. नर्मदा आरती. सर्व ब्राह्मण जे पुजारी असतील ते, तोपर्यंत आपण बोटिंगच्या प्राइसेस बघून घेऊ. प्राइसेस वगैरे काय आहे, बाकीच्या गोष्टी सर्व जाणून घेऊ. VIP बोट. छान नजारा. नाही तिथे येऊ. प्राइवेट बोट इनको इधर बुलाइए वापस, वहाँ से उधर बुलाइए, उनको वापस रखिए, दूर रखिए. इनका बटाली छोड़ी ना बार. गंगा घाट पाहून आलो. नर्मदा घाट. तिथं आरती तयारी चालू आहे, पण मंदिर लवकर बंद होईल म्हणून मी दर्शनाला लागून जातो, दर्शनाच्या बारीमध्ये. कारण आज काही भीड नाही म्हणता, कारण भीड असते तर भरपूर इथं गर्दी असते. सध्या तरी गर्दी कमी आहे की नाही. ओंकारेश्वर मध्ये हा माझा पहिला टाइम आहे, म्हणून मला या ठिकाणची परिपूर्ण माहिती नाही आहे. तरी परिपूर्ण माहिती आपल्याला ChatGPT किंवा गुगलवर सर्च मारल्यानंतर सर्व गोष्टी आपली माहिती क्लिअर होऊन जाईल, आहे की नाही. आता इथून आम्ही चाललो, एक ब्रिज आहे मधात, तो ब्रिज वरनं सरळ काय रसाचा ग्लास घेऊन आता आम्ही चाललो पुलापर्यंत. मामलेश्वर सेतू जो की हाय. ओके. इकडे नर्मदा जल एवं घाटों की साक्षीदार आहे मामलेश्वर सेतू असं या पुलाचे नाव आहे. पण हा पूल खतरनाक उंच आहे. मी तुम्हाला समोर जाऊन त्याचं पात्र दाखवतो, कारण हे सेंटरमध्ये गेल्यावर केवढा मोठा पूल आहे. त्या हिशोबाने धरणाची जी हाईट आहे त्याच्यात लगभग हाईट एवढा हा पूल असू शकतो, आहे की नाही. भरपूर टायमाचा हॉर्न वाजून राहिला धरणाचा. काय पाणी सोडताय की काय याचं अजून काही स्पष्टीकरण भेटलं नाही. हा चांगला आहे पूल. त्या ठिकाणी आरती ठिकाणी तिथं आम्ही गेलो होतो. ते बघू शकता तुम्ही धरण, आणि खाली आहे पात्र नदीचे. आणि ही जी नदी ही नर्मदा नदी आहे. नर्मदा नदीच्या काठाशी
असलेलं हे आपलं मंदिर आहे, ज्याला म्हणता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, जे की तुम्ही समोर बघताय. आहे ना छान. हा आहे मंदिराचा रस्ता. ऍक्रेलिकचे बोर्ड एकदम छान लावलेले इथं. ओम नमः शिवाय. हा मंदिराचा रस्ता आहे. तुम्हाला दर्शनाला किती वेळ लागतो? तुझं संभाव्य दर्शन समय लिहिलेला आहे 0 रॅम्प पासून समजा 70 मिनिट, टी पॉइंट पासून 60 मिनिट. आखिर का शेवटी आम्ही मंदिराजवळ आलो. 70 मिनिटं होण्याच्या जवळपास आहे. ओंकार पार्वतीश्वर महादेव मंदिर मध्यकाल 2020. हर हर महादेव. थोडाच वेळ झाला आता दर्शन झाले, पण खूप धक्काबुक्की दर्शन झालं. म्हणजे 2-4 सेकंद थांबले माथा टेकला आणि लगेच समोर ढकलून दिलं. पाणी पडतं भाई, पण गाडीपर्यंत जाणंच पडत, कारण इथं थांबून आणखी वेळ होईल. सध्या 9 वाजता आमचं दर्शन झालं. गरमी अजून बी कमी नाही, पाऊस पडतो तरी पण. हा दर्शनार्थी कृपया ध्यान दें, शीघ्र दर्शन बुकिंग मंदिर की आधिकारिक वेबसाइट श्रीओंकारेश्वर.org से करें. मस्त पाणी पडू राहिलं. प्रति व्यक्ति 100 रुपए है. अन्य कोई भी एजेंट वेबसाइट या मोबाइल एप्लीकेशन बुकिंग हेतु मान्य. हे रात्रीला ओंकारेश्वर चांगला झगमग असते. छानपैकी दर्शन करून आता आम्ही निघालो सरळ सिल्लोड. इथून डायरेक्ट आता सिल्लोडला. चला. त्याच्यावर पॅन्ट काढा. नाही तर ती पॅन्ट आहे ना. ही झडली डिझेल आहे ना. आमच्या गाडीचं झालं पेट्रोल कमी, डिझेल घेऊ टाकून, कारण पुढे नाही भेटत. पण हायवे म्हणा. इथून 2.5 घंटे लागणार आहे सिल्लोड पोहोचण्यासाठी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच व्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून.